नमस्कार मित्रांनो. फ्री रेंज कोंबड्या आपल्या कशा आहेत? आम्ही इथे फ्री रेंज नाही, एक जाळी मारलेली आहे, पण आतमध्ये आम्ही त्यांना सगळं जेवढं गरज असते फ्री रेंज तेवढं सगळं आम्ही त्यांना प्रयत्न करतो द्यायचा. इथे बघा, इथे गवत दिलेलं आहे. ज्या कोंबड्यांना गवत खायचं आहे किंवा गवतात बसायचं आहे किंवा गवतात खेळायचं आहे ते तिथे गवतांमध्ये आहेत. दुसरा आता आहे हा भाग खणलेला आहे आणि याचा तुम्ही कलर बघू शकता. हा कलर याचा डार्क आहे. डार्क म्हणजे काय की हे डार्क, तर हा कलर बघा डार्क आहे. आणि या मातीचा कलर बघा, हा इथे ही ड्राय माती आहे. म्हणजे काय की ही ओली माती आहे आपली, जी डार्क आहे ती. मग इथे आम्ही एक खड्डा केलेला आहे. खड्ड्यामध्ये माती मऊ केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मग पाणी सोडतो. पाणी सोडल्यामुळे दमट राहते, ती ओली राहते. आणि मग ह्यात काही कोंबड्यांना ह्यात बसायला आवडतं. आता ही कोंबडी बघा, इथे याच्यात बसून अंगावरती माती उडवते. हे अशा प्रकारे कोंबड्या त्या मातीमध्ये एन्जॉय करतात. आता हा दुसरा भाग आहे. तिसरा भाग बघूया आता आपण कसा आहे तो. तिसरा आता आम्ही दारासमोर हे असं हे ड्राय ठेवलेलं आहे. ड्राय म्हणजे काय, हा भुसा आहे, फक्त सुका भुसा आहे आणि ऊन आहे. तर इथे ज्या कोंबड्यांना भुशामध्ये लोळायचं आहे किंवा मातीमध्ये लोळायचं आहे, उन्हात बसायचं आहे, तर त्या इथे बसू शकतात. ही बघा, आता ही कोंबडी बघा, त्या अंगावरती आपला भुसा ओढून घेते. याच्याने काय होतं की अंगावरती त्यांच्या जे किडे असतात, माईट्स असतात आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, तर त्या माईट्स या मातीमुळे किंवा भुशामुळे अंगावर घेतल्यामुळे ते मरतात. आता चौथा म्हणजे हे आतला आपला एरिया आहे. इथे ज्यांना आत बसायचं आहे तिथे आत बसू शकतात. त्यांना वरती बसायला केलेलं आहे, असे काठ्या लावल्या आहेत, वरती फॅन आहे. आणि आता उन्हाळा असल्यामुळे आतमध्ये वारा खेळता राहिला पाहिजे, त्यामुळे आपण काय केलेलं आहे, आपण इथे एक्झॉस्ट लावलेला आहे. हा एक्झॉस्ट आहे आणि वारा चांगला आहे. ह्याच्यामुळे काय होतं की अख्ख्या शेडमध्ये वारा खेळत राहतो आपला. मध्ये आपलं स्टोरेज आहे ज्याच्यामध्ये आपण धान्य ठेवतो. त्या बाजूला आपल्या लेईंगच्या कोंबड्या आहेत. तर हे सध्या आपलं असं सेटअप आहे. उन्हाळ्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या गोष्टी अवेलेबल करून देणं. सुकी माती, सुका भुसा, हा इथे ओली माती आणि हे ग्रीन्स जे आता ते खात आहेत. आणि अजून आम्ही एक काय केलेलं आहे, आम्ही पत्र्याच्या वरती ही शेडनेट मारलेली आहे. शेडनेटमुळे काय होतं की पत्र्यावर डायरेक्ट ऊन पडत नाही. 60-70% ऊन कमी पडतं आणि त्यामुळे पत्रा थंड राहतो. पत्र्याच्या वरती पुन्हा आपलं प्लॅस्टिक ताळपत्री आहे, जे मागच्या वर्षी आम्ही पावसाळ्यात घातलं होतं, ते काढलं नाही आहे. तेच प्लॅस्टिक यावर्षी पुन्हा वापरू आम्ही. पण उद्देश काय आहे की शेडच्या आतमध्ये टेम्परेचर किंवा बाहेरसुद्धा 30 डिग्रीच्या वर नाही गेलं पाहिजे. तर 30 डिग्रीच्या वर गेलं की मग कोंबड्यांची मरतूक चालू होते. तुम्ही आता ह्या अशा गोष्टी तुमच्या फ्री रेंजमध्ये करू शकता. जिथे वरती शेड आहे, ते सुका भुसा आहे, ओली माती आहे, गवत आहे, हे सगळं टाकल्यामुळे कोंबड्यांना व्हरायटी मिळते आणि कोंबड्यांना एक वेगळी मजा पण येते राहायला इथे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्याकडे जे पशु आहेत किंवा पक्षी आहेत त्यांचे लाईफ जे आहे ते आपण चांगलं करू शकतो. त्यांना पण इथे मजा येते राहायला. आणि आपल्याला जे उत्पादन मिळतं, चिकन म्हणा किंवा अंडी म्हणा, त्याची क्वालिटी पण आपल्याला चांगली मिळते, कारण का पक्षी पण सुखी आहे, आनंदात आहे, हसत खेळत आहे. तर त्यामुळे अशा पक्ष्यांना बघायला आपल्याला पण बरं वाटतं. बाकी शेतकरी जे आहेत ते काही 24 तास पक्ष्यांना आत ठेवतात पिंजऱ्यामध्ये, पण त्यात काही मजा नाही. जे आता हे फिरतायत बाहेर, हे खणतायत, खणून ते मातीमधले किडे शोधून किडे खात आहेत, ही जी क्वालिटी आहे ही नॅचरल क्वालिटी आहे. आणि आम्ही तेच करतो प्रयत्न इथे चव्हाण इन्फिनिटी ॲग्रो फार्मला, की नॅचरल किती ठेवता येईल. हे बघा,